टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी सक्ती केल्यास सदावर्ते आता आंदोलन पुकारणार आहेत। त्यांनी तशी भूमिका जाहीर केली आहे। रिक्षावाल्यांवर मराठी सक्ती करण्यास वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कडाडून विरोध केलाय। सदावर्तेंनी भाईंदरमधील रिक्षावाल्यांची आता भेट घेतली आहे। प्रताप सरनाईक, राज ठाकरे यांच्यावर सदावर्तेंनी तुफान हल्लाबोल केलाय। सदावर्तेंविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती। मे पासून आरटीओच्या माध्यमातून एक उपक्रम आपण करतोय आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून तो जो रिक्षा चालक आहे त्याला किंवा टॅक्सी चालक आहे त्याला मराठी भाषा येते की नाही हे आपण तपासणार आहोत। सुरुवातीपासून महाराष्ट्राची आणि प्रामुख्याने परिवहन डिपार्टमेंटची ही भूमिकाच राहिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणं अनिवार्य आहे आणि तो आपला अधिकार आहे, आपला तो हक्क आहे आणि त्या माध्यमातून ही मोहीम आम्ही करतोय। कष्टकरी जब बिगड़ जाता है ना तो हालात उद्धव ठाकरे जैसी कर देता है आणि म्हणून मला प्रतापला आज सांगायचं आहे की प्रताप, तुमच्या चुकीच्या राजकारणामुळे आज महाराष्ट्रातला मुंबईतला कष्टकरी जो आहे मुंबईतून परत आपल्या राज्याकडे आपल्या घराकडे निघालाय आणि हे थांबलं पाहिजे। संप करा पण अंगावर आला तर रस्त्यावर मारू, मनसे नेते अमित ठाकरे यांनी हा मोठा इशारा दिलाय। अमराठी रिक्षा चालकांच्या संपावरून अमित ठाकरेंचा मोठा इशारा समोर आलाय। संप करा पण अंगावर आला तर रस्त्यावर मारू अशी भूमिका आता अमित ठाकरे यांनी घेतली आहे। रिक्षा चालकांचे, मराठी रिक्षा चालकांचे जे व्हिडिओज बघतोय त्यांचं म्हणणं आहे आम्ही 8 पर्यंत रिक्षा चालवायचो, आम्ही 12 पर्यंत चालू, पण आम्ही नागरिकांना त्रास होऊन देणार नाही। ह्याच्यासाठी खरं तर हॅट्स ऑफ त्यांचे। हे जे व्हिडिओज बघतोय मी, मला खरंच आनंद होतोय की आपले मराठी लोक पण त्या प्रकारे उतरत आहेत। त्याच्यामुळे ह्या आंदोलनाचा काही फरक पडणार नाहीये। फक्त मी एक सांगतो, आंदोलन संप करून करा तुम्ही। जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार। तुम्ही संप करा, तुम्ही रिक्षा चालवू नका, तुम्ही काय वाटेल ते करा, मराठी भाषा शिकायला घ्या पाहिजे या संपामध्ये। पण तुम्ही जे रिक्षा चालवतात, जे मराठी लोक रिक्षा चालवतात त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणं। दरम्यान भाषेच्या मुद्द्यावरून गायक उत्कर्ष शिंदे आणि अभिनेता हेमंत ढोमे यांनी आवाज उठवलाय। सोशल मीडियावर त्यांनी काय पोस्ट केली आहे पाहूयात। मराठी येत नसेल तर शिका आणि शिकायचीच नसेल तर निघा, उत्कर्ष शिंदे यांनी भूमिका घेतली आहे। परप्रांतीय मित्रांनो, तुमचा द्वेष नाही, आम्हाला आमच्या मराठी भाषेसाठीचा मान सन्मान अभिमान आहे। तुम्हाला मराठीच कळत नाही किंवा कळून घ्यायचीच नाही म्हटल्यावर मराठी अस्मिता तरी काय कळणार। ठीक आहे, तुम्हाला कळेल त्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न मराठी माणूस नक्की करेल। हेमंत ढोमे म्हणतात, मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन तुमची भाषा तिथे बोला आणि तिथंच काम करा। महाराष्ट्रात मराठी भाषा बोला किंवा शिका।